नुकतीच राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे। काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा ईडीने चार्जशीट दाखल केलेली। अशाच प्रकारे प्रत्येक प्रकरणात आरोपी विरोधात चार्जशीट ही दाखल केली जाते। पण चार्जशीट म्हणजे नेमकं काय? जेव्हा केव्हा एखाद्या आरोपीला अटक होते तेव्हा अर्थातच त्याला पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कोठडी सुनावली जाते। पोलीस कस्टडी 14 दिवसांच्या वर फार नसते। त्याच्यानंतर आपसूक आरोपी हा न्यायालयीन कोठडीत पाठवला जातो जर कोर्टाने त्याचा निर्णय दिला तर। त्याच्यानंतर आरोपीला एकदा अटक झाली की त्याच्यानुसार पोलीस जे असतात किंवा विविध ज्या यंत्रणा असतात, आपल्याकडे सीबीआय आहे, ईडी आहे, एनआयए आहे, एनसीबी सुद्धा आहे, अशा ज्या वेगवेगळ्या यंत्रणा असतात, पोलिसांच्या सुद्धा अनेक शाखा असतात, गुन्हे शाखा असते, आर्थिक गुन्हे शाखा असते किंवा इतर सुद्धा त्यांच्या ज्या यंत्रणा असतात त्याच्या मार्फत तपास हा सुरू होतो। मग ते आरोपीचा जबाब घेणं असू दे किंवा त्याचे जी घरं असतात, ठिकाणं असतात, वेगवेगळी कार्यालय असतात, तिथे जाऊन तपास करणं, कागदपत्र गोळा करणं, अशा प्रकारचा तपास हा पोलिसांकडनं किंवा विविध यंत्रणांकडनं केला जातो आणि सरतेशेवटी चार्जशीट जी असते ती दाखल केली जाते। पण ही चार्जशीट म्हणजे नेमका काय? त्याच्यासाठी काही वेळ मर्यादा आखून दिलेली आहे का की अमुक वेळेतच चार्जशीट ही दाखल केली जावी? या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला समजून घ्यायची आणि ही चार्जशीट दाखल केल्यानंतर नेमकं काय होतं याच सगळ्या प्रकरणाची किंवा याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। पहिलाच प्रश्न सगळ्यात साधा की चार्जशीट म्हणजे नेमकं काय? चार्जशीटला मराठीत आरोपपत्र सुद्धा म्हणतात। आता एखाद्या आरोपीला जेव्हा अटक होते तेव्हा त्याच्या 90 दिवसांच्या आत ही चार्जशीट फाईल करणं त्या यंत्रणेची जबाबदारी असते, ते मॅन्डेटरी असतं आणि त्याच्यानंतरच कोर्टातले पुढचे युक्तिवाद हे केले जातात। पुढचा प्रश्न की या चार्जशीटचं नेमकं महत्त्व तरी काय आहे? कोणत्याही प्रकरणात जेव्हा एफआयआर दाखल होतो तेव्हापासूनच पोलीस किंवा संबंधित ज्या यंत्रणा असतात त्या तपासाला सुरुवात करतात आणि हाच ज्या व्यक्तीला या प्रकरणात जेव्हा अटक होते, जसं मी मगाशी उल्लेख केला, 90 दिवसांच्या आत चार्जशीट ही त्या संबंधित यंत्रणेला फाईल करावी लागते। अर्थातच काही यंत्रणा याची मुदतवाढ ही घेऊ शकतात, म्हणजेच कोर्टाकडनं परवानगी मागावी लागते की 90 दिवसांच्या चार्जशीट फाईल करणं शक्य नाहीये किंवा ते जमलं नाहीये, याच्यासाठी आणखीन मुदतवाढ ही देण्यात यावी। पण जर असं करण्यात आलं, जर 90 दिवसांच्या आत चार्जशीट फाईल ही नाही झाली तर आपसूकच जो आरोपी असतो त्याला जामीन हा मिळू शकतो। आता यात उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल ते म्हणजे एनसीबीचं, जी आर्यन खान ड्रग केस होती त्याच्यामध्ये 90 दिवसांच्या आत चार्जशीट ही फाईल करता आली नाही। जी एसआयटी नेमण्यात आलेली होती त्यांना ती फाईल करता आली नाही। त्यांनी कोर्टाकडे मुदतवाढ या संदर्भात मागितलेली होती, कारण की मध्ये कोविडची लाट आलेली होती, त्यांना काही आणखीन जबाब घ्यायचे होते, अनेक जण जबाब द्यायला पुढे येत नव्हते आणि त्यांचा आणखीनही काही तपास करण्याचा पेंडिंग होता, त्याच्यामुळे त्यांना चार्जशीट ही फाईल करता आली नाही। कोर्टाकडनं त्यांना 90 नाही तर 60 दिवसांची मुदतवाढ ही मिळाली। पुढचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की चार्जशीटमध्ये नेमकं काय काय असतं? तर चार्जशीटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आरोपीचं नाव असतं, त्याच्यावर कुठले कुठले आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ते कुठल्या कलमांअंतर्गत ठेवण्यात आलेले आहेत, या सगळ्या संदर्भातला उल्लेख असतो। म्हणजे त्याच्यावर कुठले कुठले सेक्शन्स लावले आलेले आहेत आणि ते कशा अंतर्गत लावण्यात आलेत, म्हणजे आयपीसी अंतर्गत लावण्यात आलेत का, सीआरपीसी अंतर्गत जो क्रिमिनल कोड आहे त्याच्या अंतर्गत लावण्यात आलेले आहेत का, की इतर सुद्धा अनेक प्रत्येक यंत्रणांसाठी वेगवेगळे ऍक्ट सुद्धा असतात, जसं पीएमएलए ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत कुठली कलमं लावण्यात आलेली आहेत का, ती का लावण्यात आलेली आहेत, या सगळ्या संदर्भातला त्याच्यात उल्लेख असतो। शिवाय आतापर्यंत तो त्या यंत्रणेने त्या प्रकरणात नेमका काय काय तपास केलेला आहे, त्या तपासात त्यांना काय काय मिळालेलं आहे, या सगळ्या संदर्भातली सुद्धा माहिती असते। आता या माहितीचे 2 पार्ट असतात, एक असतो ओरल एव्हिडन्स आणि दुसरा असतो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स। ओरल एव्हिडन्स म्हणजे त्या यंत्रणांनी जेव्हा तपास केलेला असतो त्या दरम्यान साक्षीदारांचे जे जबाब नोंदवलेले असतात त्या जबाबात नेमकी काय काय माहिती देण्यात आलेली आहे याचाच अर्थ ओरल एव्हिडन्स। जी तोंडी माहिती मिळालेली असते साक्षीदारांकडनं, त्या संदर्भातल्या पुराव्यांची माहिती ही त्याच्यात दिलेली असते। आणि दुसरं असतं ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, म्हणजे तपासादरम्यान जी कागदपत्र समोर आलेली असतात त्या सगळ्या संदर्भातली माहिती ही त्या चार्जशीटमध्ये सगळी सविस्तर देण्यात आलेली असते। आता पुढची माहिती महत्त्वाची आहे ती म्हणजे की चार्जशीट संदर्भातले नेमके कायदे काय आहेत? तर सीआरपीसी 167 अंतर्गत संबंधित यंत्रणा या चार्जशीट फाईल करू शकतात। आता याच्यामध्ये मगाचा महत्त्वाचा मुद्दा होता तो थोडा आणखीन एक्सप्लेन करून सांगते, जो 90 दिवसांची मर्यादा होती। तर जर एखाद्या व्यक्तीला जेव्हा अटक होते त्याच्यावर जे गुन्हे लावले जातात किंवा जी कलमं लावली जातात, प्रत्येक कलमांअंतर्गत शिक्षा या वेगवेगळ्या असतात। आता जर 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेलं हे प्रकरण असेल तर 90 दिवसांच्या आत चार्जशीट फाईल करणं हे गरजेचं असतं। पण जर 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीची ही शिक्षा असेल, शिक्षेची तरतूद असेल त्या प्रकरणात, तर 60 दिवसांच्या आत संबंधित यंत्रणांना चार्जशीट ही फाईल करावी लागते। ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला होता, जर पोलीस या ठरवून दिलेल्या वेळेत, पोलीस किंवा कुठलीही यंत्रणा ज्यांनी ती अटक केलेली असते त्यांनी जर या ठरवून दिलेल्या वेळेत चार्जशीट फाईल केली नाही तर सीआरपीसीच्या सेक्शन 167(2) अंतर्गत
संबंधित आरोपीला बेल ही मिळू शकते, म्हणजेच त्याला डिफॉल्ट बेल असं त्याला म्हणतात की त्याला आपसुकच जामीन मिळू शकतो, कारण की चार्जशीट ही फाईल झालेलीच नसते. आता हे ठेवण्याचं कारण काय आहे की एखाद्या आरोपीला पकडलं म्हणून त्याला वाटेल तेवढा वेळ तुरुंगात ठेवायचं, तपास हवा तेवढा वेळ करावा, हे कुठेतरी असा पायंडा पडू नये. एक वेळ मर्यादा असावी, ज्या वेळ मर्यादेअंतर्गतच पोलिसांनी त्यांचा तपास किंवा संबंधित यंत्रणांनी त्यांचा तपास हा पूर्ण करायला हवा. यासाठी अशा प्रकारची तरतूद ही CRPC अंतर्गत करण्यात आलेली आहे. आता चार्जशीट दाखल झाली की त्याचं पुढे नेमकं काय होतं, तर जो तपास अधिकारी असतो त्याच्या मार्फत ही चार्जशीट दाखल केली जाते आणि त्याच्या आधारावरच कोर्ट डिसाईड करतं की आता पुढचे समन्स हे कोणाला पाठवायचे आहेत किंवा कोणाला पाठवायचे नाही. आणि याच चार्जशीटच्या आधारावर कोर्टातले पुढचे आर्ग्युमेंट्स हे होतात. ट्रायल्स सुरू झालेले असतात, त्याच्यामध्ये सुद्धा याच चार्जशीटच्या आधारावर दोन्ही बाजूंची जी युक्तिवाद असतात ते याच चार्जशीटच्या आधारावर होत असतात. चार्जशीटच्याच आधारावर ठरतं की म्हणजे कोर्ट ठरवतं की ही ट्रायल सुरू करायची की नाही. जर ठोस पुरावे मिळालेले नसतील तर कोर्ट त्या आरोपीला दोषमुक्त सुद्धा करू शकतं. तर नुकतीच नवाब मलिक यांच्या विरोधात चार्जशीट दाखल झालेली आहे आणि त्यामुळे चार्जशीट म्हणजे नेमकं काय हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या संदर्भातच उत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न होता. अशाच प्रकारे आणखी तुम्हाला कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या संदर्भातली कॉमेंट ही तुम्ही कॉमेंट बॉक्समधनं करू शकता. चार्जशीट म्हणजे काय आणि अनेक अशा लीगल टर्म्स आहेत ज्याविषयी आमचे प्रेक्षक आम्हाला विचारत होते, त्यामुळेच आम्ही ही माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवरही वाचता येतील. अशाच प्रकारे वेगवेगळ्या बातम्या, त्यांचं विश्लेषण आणि वेगवेगळे कार्यक्रम आमचे पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता.